हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. म्हणून, पहिल्यांदा, बदल, मग, ये 4 शब्द हैं. तो कमेंट आया था कि इन शब्दों पर वीडियो बनाओ. तो क्या आप जानते हैं इनकी हिंदी? नहीं जानते हैं तो वीडियो को पूरा देखिए और अच्छे से इन शब्दों के अर्थ को समझिए और वाक्य भी बनाइए. तो हर शब्द पर 10-10 वाक्य है. जैसे यहाँ पर मग है, इसको मराठी में कहेंगे फिर, पर इस पर अलग अलग तरीके से अर्थ है इसके, समझिएगा. जैसे चाय पीने का मग या फिर कप. तो फिर क्या करना है, यह हमारा डेली यूज़ का सेंटेंस होता है. हम अक्सर बोलचाल में कहते हैं फिर क्या करना है. इसे हम मराठी में कहेंगे मग काय करायचं आहे या फिर मग काय करायचं. क्या कहेंगे? मग काय करायचं. ये अक्सर हम बोलते हैं अपनी डेली लाइफ में. फिर या दोबारा को मराठी में कहते हैं पुन्हा. तो देखिए ये दूसरा अर्थ हो जाएगा. तो फिर मिलेंगे जब हम ऐसे कहते हैं तो हम इसको मराठी में कहेंगे पुन्हा भेटू. पुन्हा भेटू. यहाँ पर फिर का मतलब है पुन्हा, सेंटेंस के हिसाब से. अब यहाँ पर देखिए फिर भी मतलब तरी ही. यहाँ पर भी अर्थ क्या है, चेंज हो रहा है. तो फिर भी मैं गया, जब हम ऐसे कहते हैं मराठी में कहेंगे तरीही मी गेलो. तरीही मी गेलो. ठीक है. उसके बाद है फिर क्या हुआ. तो फिर क्या हुआ को कैसे कहेंगे, तो इसे कहेंगे मग काय झाले या फिर मग काय झालं. दोनों भी क्या है, सही है. फिर आगे क्या हुआ, जब हम ऐसे कहते हैं तब कहेंगे मराठी में मग पुढे काय झालं या फिर मग पुढे काय झाले. उसके बाद है फिर बाद में क्या हुआ. तो बाद में क्या हुआ को कहेंगे नंतर. मग नंतर काय झालं. मग नंतर काय झालं. मैंने पढ़ाई की फिर सोने चला गया. तो इस सेंटेंस को हम कहेंगे मी अभ्यास केला यानी पढ़ाई की, मग झोपायला गेलो, फिर सोने चला गया. उसके बाद है फिर से बोलो. तो फिर से बोलो को हम कहेंगे पुन्हा बोला या फिर परत बोला. पुन्हा बोला, परत बोला, दोनों भी सही है. आप फिर से कोशिश करो. तो फिर से कोशिश करो, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. मैं फिर या फिर बाद में आऊँगा. तो मी नंतर येईन. मी नंतर येईन. खाना खाओ फिर सो जाओ. इसे कहेंगे जेवण करा मग झोपा. जेवण करा मग झोपा. फिर से आओ. तो फिर से आओ को कहेंगे परत ये या फिर पुन्हा ये. परत ये, पुन्हा ये. खाना खा फिर जा. इसे कहेंगे जेवण कर मग जा. जेवण कर मग जा. अब पहली बार और पहिल्यांदा इन शब्दों पर वाक्य बनाएंगे. तो ये शब्द 10-10 वाक्य के हैं. मैं पहली बार मुंबई गया. मी पहिल्यांदा मुंबईला गेलो. मी पहिल्यांदा मुंबईला गेलो. वह पहली बार स्कूल जा रही है. तो पहली बार मतलब पहिल्यांदा, ती पहिल्यांदा शाळेत जात आहे. ती पहिल्यांदा शाळेत जात आहे. मैं यहाँ पहली बार आया हूँ. तो इसे कहेंगे मी इथे पहिल्यांदा आलो आहे. मी इथे पहिल्यांदा आलो आहे. मैंने उसे आज पहली बार देखा है. इसे हम कहेंगे मी त्याला आज पहिल्यांदा पाहिलं. मी त्याला आज पहिल्यांदा पाहिलं. मैं यह पहली बार कर रहा हूँ. मी हे पहिल्यांदा करत आहे. मी हे पहिल्यांदा करत आहे. हम पहली बार मिले. आम्ही पहिल्यांदा भेटलो. आम्ही पहिल्यांदा भेटलो. वह ट्रेन में पहली बार बैठा. तो ट्रेनमध्ये पहिल्यांदा बसला. तो ट्रेनमध्ये पहिल्यांदा बसला. मैं पहली बार स्कूल गया. मी पहिल्यांदा शाळेत गेलो. मी पहिल्यांदा शाळेत गेलो. उसने ये बात पहली बार बताई. त्याने ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली. त्याने ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली. हमने ये जगह पहली बार देखी. आम्ही ही जागा पहिल्यांदा पाहिली. आम्ही ही जागा पहिल्यांदा पाहिली.
हो गए 10 सेंटेंस। अब नेक्स्ट है के बारे में, मतलब बद्दल, कोई भी चीज़ के बारे में। तो देखिए, मुझे किताब के बारे में बताओ। आया के बारे में, किसके? किताब। मला पुस्तकाबद्दल सांगा, मला पुस्तकाबद्दल सांगा। वह काम के बारे में पूछ रहा है, तो कामाबद्दल विचारत आहे, तो कामाबद्दल विचारत आहे आएगा, करत गलती से आ गया है। मुझे इस किताब के बारे में बताइए, मला या पुस्तकाबद्दल सांगा, मला या पुस्तकाबद्दल सांगा। क्या तुम इस फिल्म के बारे में जानते हो? तुला या चित्रपटाबद्दल माहिती आहे का? तुला या चित्रपटाबद्दल माहिती आहे का? डॉक्टर ने सेहत के बारे में सलाह दी, डॉक्टरांनी आरोग्याबद्दल सल्ला दिला, डॉक्टरांनी आरोग्याबद्दल सल्ला दिला। मैंने उसके बारे में और जानकारी दी, मी त्याबद्दल अधिक माहिती दिली, मी त्याबद्दल अधिक माहिती दिली। उन्होंने शिक्षा के बारे में बहुत मदद की, त्यांनी शिक्षणाबद्दल खूप मदत केली, त्यांनी शिक्षणाबद्दल खूप मदत केली। चलिए इस समस्या के बारे में चर्चा करते हैं। चला या समस्याबद्दल चर्चा करूया, चला या समस्याबद्दल चर्चा करूया। हम दोस्त के बारे में बात कर रहे हैं, आम्ही मित्राबद्दल बोलत आहोत, आम्ही मित्राबद्दल बोलत आहोत। मुझे इस विषय के बारे में पता है, मला या विषयाबद्दल माहिती आहे, मला या विषयाबद्दल माहिती आहे। अब लास्ट है हमारा इसलिए म्हणून, इसलिए म्हणून। बारिश थी इसलिए मैच हुआ नहीं, इसे कहेंगे हम मराठी में, पाऊस होता म्हणून सामना झाला नाही, पाऊस होता म्हणून सामना झाला नाही। दूसरा सेंटेंस है, वह बीमार था इसलिए स्कूल नहीं गया, इसे कहेंगे तो आजारी होता म्हणून शाळेत गेला नाही, तो आजारी होता म्हणून शाळेत गेला नाही। उसने मेहनत की इसीलिए सफल हुआ, त्याने मेहनत केली म्हणून यशस्वी झाला, त्याने मेहनत केली म्हणून यशस्वी झाला। मुझे बुखार था इसलिए मैंने छुट्टी ली, मला ताप होता म्हणून मी सुट्टी घेतली, मला ताप होता म्हणून मी सुट्टी घेतली। बस लेट थी इसीलिए हम समय पर नहीं पहुँचे, बस उशिरा होती म्हणून आम्ही वेळेवर पोचलो नाही, बस उशिरा होती म्हणून आम्ही वेळेवर पोचलो नाही। परीक्षा आसान थी इसीलिए सब खुश थे, परीक्षा सोपी होती म्हणून सगळे आनंदी होते, परीक्षा सोपी होती म्हणून सगळे आनंदी होते। मुझे रास्ता नहीं पता था इसलिए मैं पूछता रहा, इसे कहेंगे मला रस्ता माहीत नव्हता म्हणून मी विचारत राहिलो, मला रस्ता माहीत नव्हता म्हणून मी विचारत राहिलो। उसने सच बोला इसीलिए सबने उसे माफ़ किया, तो सत्य बोलला म्हणून सगळ्यांनी त्याला माफ़ केले, तो सत्य बोलला म्हणून सगळ्यांनी त्याला माफ़ केले। सत्य की जगह खरे भी कहते। घर पर कोई नहीं था इसलिए मैं नहीं आई, घरी कोणी नव्हते म्हणून मी आले नाही, घरी कोणी नव्हते म्हणून मी आले नाही। आज बाहर बहुत ठंड है इसलिए मैं घर पर ही हूँ, आज बाहेर खूप थंडी आहे म्हणून मी घरी आहे, आज बाहेर खूप थंडी आहे म्हणून मी घरी आहे। थैंक्स फॉर वॉचिंग। ऐसे ही शब्दों पर वीडियो चाहिए तो कमेंट में ज़रूर बताइए। सीखते रहिए, मराठी बोलते रहिए। मिलते हैं अगले वीडियो में।